नमस्कार मित्रांनो, राज्यातील हजारो युवक युवती आज एकाच मोठ्या समस्येला सामोरे जात आहेत. शिक्षण पूर्ण झालं, डिग्री मिळाली, पण नोकरी मिळत नाही. काही जण शहरात नोकरीच्या ठिकाणी शोधात भटकत आहेत, तर काही जण गावातच बेरोजगार बसलेले आहेत. पण मित्रांनो, आज आपण ज्या योजनेबद्दल माहिती घेणार आहोत, ती योजना अनेक तरुणांसाठी आयुष्य बदलणारी ठरू शकते. कारण ही योजना फक्त नोकरी शोधण्याबद्दल नाही, तर स्वतःचा उद्योग सुरू करून इतरांना देखील रोजगार देण्याची संधी देते. आणि त्या महत्वाच्या योजनेचं नाव आहे CMEGP, म्हणजेच मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना. मित्रांनो, राज्य शासनाच्या माध्यमातून राबवली जाणारी ही एक अत्यंत महत्वाची योजना आहे. राज्यात वाढत चाललेली बेरोजगारी, तरुणांचा उद्योग व्यवसायाकडे वाढलेला कल आणि स्वयंरोजगाराच्या नव्या संधी, या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन ही योजना सुरू करण्यात आली. 2019 पासून ही योजना राज्यात सुरू करण्यात आली आणि पुढे 2022 मध्ये यामध्ये काही महत्वाचे बदल देखील करण्यात आले. त्यानंतर 2025च्या नवीन शासन निर्णयानुसार ही योजना आता राज्यामध्ये राबवली जात आहे. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या योजनेबद्दलची संपूर्ण माहिती अगदी सोप्या भाषेमध्ये समजून घेणार आहोत. कोण पात्र आहे, किती अनुदान मिळतं, कोणते उद्योग सुरू करता येऊ शकतात, अर्ज कसा करायचा आणि कोणती कागदपत्र लागतील, ही सर्व माहिती आज आपण सविस्तर पाहणार आहोत. मित्रांनो, सर्वात आधी प्रश्न पडतो की या योजनेचा लाभ नेमका कोण घेऊ शकतो? तर मित्रांनो, या योजनेअंतर्गत अनेक प्रकारचे उद्योग आणि व्यवसाय पात्र करण्यात आलेले आहेत. उत्पादन उद्योग, सेवा उद्योग, कृषी पूरक व्यवसाय, कृषी आधारित उद्योग, याशिवाय कुक्कुटपालन, मधमाशी पालन, मत्स्यपालन, रेशीम उद्योग, खाद्यान्न केंद्र, फिरते विक्री केंद्र, क्लाउड किचन, होमस्टे व्यवसाय, हॉटेल किंवा ढाबा, शाकाहारी आणि मांसाहारी खाद्य व्यवसाय, बोट व्यवसाय, जलक्रीडा आणि मासेमारी, अशा अनेक उद्योगांचा समावेश या योजनेमध्ये करण्यात आलेला आहे. म्हणजेच फक्त मोठा कारखाना सुरू करणाऱ्यांसाठीच नाही, तर छोट्या गावात व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्या युवकांना देखील ही योजना खूप महत्वाची ठरू शकते. आता अनेकांना प्रश्न पडतो, यासाठी वयोमर्यादा काय आहे? तर मित्रांनो, पूर्वी या योजनेमध्ये 18 ते 45 वर्षे अशी वयोमर्यादा ठेवण्यात आलेली होती. काही प्रवर्गांना 5 वर्षांची सूट देखील होती. पण आता 2025च्या नवीन नियमांनुसार ज्यांचे वय किमान 18 वर्ष पूर्ण आहे आणि ज्यांच्याकडे स्थायी उत्पन्नाचं साधन नाही, असे स्थानिक रहिवासी या योजनेसाठी पात्र ठरू शकतात. मित्रांनो, आता सर्वात महत्वाचा भाग तो म्हणजे प्रकल्पाची मर्यादा आणि अनुदान. या योजनेअंतर्गत सेवा आणि कृषीपूरक उद्योगांसाठी जास्तीत जास्त 50 लाख रुपयांपर्यंत प्रकल्प सुरू करता येतो, तर उत्पादन उद्योगांसाठी 1 कोटी रुपयांपर्यंतची प्रकल्प मर्यादा ठेवण्यात आलेली आहे. म्हणजेच मोठ्या प्रमाणात उद्योग सुरू करण्याची संधी या योजनेतून मिळू शकते. आता अनुदान किती? तर मित्रांनो, यामध्ये ग्रामीण आणि शहरी भागानुसार तसेच प्रवर्गानुसार वेगवेगळं अनुदान दिलं जातं. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी सेवा उद्योग असेल तर शहरी भागात 25% आणि ग्रामीण भागात 35% अनुदान हे दिलं जातं. तर उत्पादन उद्योगांसाठी शहरी भागात 25% आणि ग्रामीण भागात 35% असं अनुदान दिलं जातं. इतर प्रवर्गांसाठी सेवा क्षेत्रात शहरी भागामध्ये 15% आणि ग्रामीण भागात 25% अनुदान हे दिलं जातं. तर उत्पादन क्षेत्रामध्ये देखील शहरी भागासाठी 15% आणि ग्रामीण भागासाठी 25% अशा स्वरूपामध्ये अनुदान हे दिलं जातं. मित्रांनो, योजनेची अंमलबजावणी कोण करतं?
तर शहरी भागासाठी जिल्हा उद्योग केंद्र, ग्रामीण भागासाठी जिल्हा खादी आणि ग्रामोद्योग केंद्र यांच्या माध्यमातून ही योजना राबवली जाते. मित्रांनो, या योजनेमध्ये प्रशिक्षणाला देखील खूप महत्त्व दिलं गेलं आहे. कारण फक्त कर्ज देऊन उद्योग हा यशस्वी होत नाही, त्यासाठी योग्य मार्गदर्शन देखील आवश्यक असतं. म्हणूनच EDP प्रशिक्षण घेणं देखील लाभार्थ्यांसाठी बंधनकारक करण्यात आलेलं आहे. सेवा उद्योग आणि कृषी पूरक उद्योगांसाठी 1 आठवड्याचं प्रशिक्षण, तर उत्पादन उद्योगासाठी 2 आठवड्यांचं प्रशिक्षण घेणं आवश्यक असणार आहे. आता अर्ज प्रक्रिया कशी असते? तर मित्रांनो, या योजनेसाठी अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन ठेवण्यात आलेली आहे. म्हणजेच वारंवार कार्यालयामध्ये फेऱ्या मारण्याची आता गरजच नाही. सर्वप्रथम लाभार्थी हा ऑनलाईन अर्ज करतो. त्यानंतर जिल्हा स्तरावरील समिती अर्जाची छाननी करते. पुढे तो अर्ज बँकेकडे पाठवला जातो आणि बँक आर्थिक व्यवहार्यता, प्रकल्प अहवाल, कर्ज परतफेड क्षमता या गोष्टी तपासून कर्ज मंजूर करते. मित्रांनो, या ठिकाणी सर्वात महत्वाची गोष्ट असते DPR म्हणजेच डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट. कारण बँक तुमच्या DPR च्या आधारावरच निर्णय घेत असते. तुमचा उद्योग किती व्यवहार्य आहे, त्यामध्ये किती नफा होण्याची शक्यता आहे, हे सगळं DPR मधूनच पाहिलं जातं. म्हणूनच DPR व्यवस्थित आणि अचूक तयार करणं खूप महत्वाचं ठरतं. आता कागदपत्रांबद्दल बोलायचं झालं तर जन्म दाखला किंवा वयाचा पुरावा, शैक्षणिक कागदपत्र, आधार कार्ड, आधार लिंक असलेले बँक पासबुक, जागेचा भाडे करार किंवा मालकी हक्काचे कागदपत्र, जात प्रमाणपत्र, विशेष प्रवर्ग प्रमाणपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स आणि RC बुक म्हणजे ही वाहतूक व्यवसायासाठी, अशी विविध प्रकारची कागदपत्र या योजनेसाठी लागतात. मित्रांनो, शैक्षणिक पात्रतेमध्ये देखील काही बदल करण्यात आले आहे. जर उत्पादन क्षेत्रातील प्रकल्प 10 लाखांपेक्षा जास्त असेल किंवा सेवा आणि कृषीपूरक उद्योग 5 लाखांपेक्षा जास्त असेल, तर लाभार्थी हा किमान 8वी पास असणं आवश्यक करण्यात आलं आहे. मित्रांनो, आज अनेक तरुण नोकरीच्या मागे धावत आहेत, पण काही वेळा हा स्वतःचा छोटासा उद्योगही आयुष्य बदलू शकतो. अशा वेळी CMEGP सारखी योजना मोठा आधार ठरू शकते, विशेषतः ग्रामीण भागातील युवकांसाठी. म्हणून जर तुम्हाला देखील स्वतःचा उद्योग सुरू करायचा असेल, तर या योजनेबद्दल सविस्तर माहिती नक्की घ्या आणि योग्य DPR सह ऑनलाईन अर्ज सादर करा. मित्रांनो, ऑनलाईन अर्ज कसा करायचा याबद्दल आपण यापूर्वी स्वतंत्र व्हिडिओ बनवलेला आहे. तो तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळून जाईल. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा आणि अशीच सरकारी योजना, अनुदान आणि रोजगाराच्या माहितीसाठी आपल्या खबर लाईट YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन माहितीसह. तोपर्यंत धन्यवाद.